नमस्कार मंडळी, स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. एक अशी आरोग्य समस्या जी तशी कॉमन आहे, पण तितकीच गुंतागुंतीची सुद्धा. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे एका नवीन अभ्यासाने यावर एक वेगळाच प्रकाश टाकलाय. कधी विचार केलाय की फक्त एक साधा फोन कॉल आणि तुमच्यासाठी खास तयार केलेला एक डाएट प्लॅन प्रजनन उपचारांचं भविष्य बदलू शकतो? हो, हाच तो प्रश्न आहे जो आजच्या आपल्या या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. बरं, मग या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला थोडं मुळाशी जावं लागेल. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. दक्षिण आशियाई महिलांमधील पीसीओएसचं कोडं, जे लाखो लोकांसाठी एक मोठं आव्हान आहे. तर सगळ्यात आधी हे पीसीओएस म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक सामान्य एंडोक्राईन कंडिशन आहे जी प्रजननक्षम वयातील महिलांना प्रभावित करते आणि अनेकदा वंध्यत्वाचं कारणही ठरते. आणि इथेच एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते. ही समस्या वेगवेगळ्या वंशाच्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसून येते. म्हणजे बघा, दक्षिण आशियाई महिलांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर्सचा धोका कॉकेशियन महिलांपेक्षा खूप जास्त असतो. आणि यामुळेच इथली आव्हानं पण अगदी वेगळी आहेत. म्हणजे विचार करा, आपला नेहमीचा हाय कार्ब आहार जो बदलणं सोपं नाही, मग व्यायामासाठी सार्वजनिक जागांची कमतरता आणि सगळ्यात महत्त्वाचं, कमी बीएमआय असूनही गंभीर समस्या निर्माण होण्याची जेनेटिक प्रवृत्ती. या सगळ्यामुळे काय होतं तर जे स्टँडर्ड उपाय आहेत ते इथे तितकेसे प्रभावी ठरत नाहीत. प्रश्न असा पडतो की जर ही समस्या इतकी मोठी आहे तर मग यावरचे उपाय इतके अस्पष्ट का आहेत? चला पुढच्या भागात बघूया की आत्तापर्यंतच्या रिसर्चमध्ये नेमकी काय कमतरता होती आणि एका नवीन अभ्यासाची गरज का पडली. बघा, पीसीओएससाठी पहिला सल्ला काय दिला जातो? लाईफस्टाईल बदला, बरोबर? पण गंमत अशी आहे की हा सल्ला ज्या अभ्यासांवर आधारित आहे त्या अभ्यासांमध्येच खूप मोठ्या मर्यादा होत्या. मग या मर्यादा नेमक्या होत्या तरी काय? अच्छा, तर सॅम्पल साईज खूप लहान, फॉलोअप पिरियड खूप कमी आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे जवळपास 46% लोकांनी अभ्यास मध्येच सोडून दिला. पण या सगळ्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम काय होता माहितीये? हे सगळे निष्कर्ष दक्षिण आशियाई लोकसंख्येला लागूच होत नव्हते. पण थांबा, या सगळ्यापेक्षाही एक मोठी गोष्ट होती जी मिसिंग होती. अक्षरशः कोणत्याच मोठ्या ट्रायलमध्ये लाईव्ह बर्थ रेट म्हणजेच जिवंत बाळाच्या जन्माचा दर हा परिणाम म्हणून मोजलाच गेला नव्हता. विचार करा, रुग्णासाठी जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तोच दुर्लक्षित राहिला. आणि ह्याच सगळ्या त्रुटी दूर करण्यासाठी एका नवीन अभ्यासाची रचना केली गेली ज्याचं नाव आहे आयपॉस ट्रायल. आणि आकडा ऐका, 1200. हो, तब्बल 1200 महिला भारतातील 5 मोठ्या सेंटर्समधनं ज्या या महत्त्वाच्या ट्रायलचा भाग बनणार आहेत. हा आकडाच खूप काही सांगून जातो. या आयपॉस ट्रायलचा उद्देश एकच, सरळ आणि सोपा प्रश्न तपासणं आहे. जो नेहमीचा स्टँडर्ड सल्ला दिला जातो त्यापेक्षा वैयक्तिकृत म्हणजे प्रत्येकासाठी वेगळी काळजी खरंच जास्त प्रभावी ठरते का? बरं, मग हे तपासणार कसं? तर यात सहभागी झालेल्या महिलांना 2 गटांमध्ये विभागण्यात आलं. चला तर मग बघूया हे 2 गट कोणते आहेत आणि त्यांना कोणत्या वेगळ्या मार्गांवर ठेवलं गेलंय. हे समजायला खूप सोपं आहे. समजा एका गटाला म्हणजे गट अ ला एक पर्सनल जीपीएस दिलाय. म्हणजे काय तर आहार तज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्टकडून त्यांना सतत वैयक्तिक मार्गदर्शन मिळणार. आणि दुसऱ्या गटाला गट ब ला फक्त एक स्टँडर्ड नकाशा दिलाय, म्हणजे आहार आणि व्यायामाबद्दल फक्त एकदाच दिलेला सामान्य सल्ला. तर ज्यांच्याकडे हा पर्सनल जीपीएस आहे त्या गट अ चा अनुभव कसा असणार आहे बघा. त्यांना मिळेल एक कस्टमाइज्ड डाएट आणि एक्सरसाइज प्लॅन. दर आठवड्याला मोटिवेशनल मेसेजेस आणि व्हिडिओज मिळतील. प्लॅन फॉलो होतोय की नाही हे बघण्यासाठी दर महिन्याला फोन कॉल्स येतील. आणि 3 आणि 6 महिन्यांनी प्रत्यक्ष भेटून चेक इन पण होईल. ही त्यांची संपूर्ण 6 महिन्यांची जर्नी आहे. बघा, पहिल्या आठवड्यात भेटून एक कस्टम प्लॅन तयार केला जातो. मग पुढचे काही आठवडे सतत मेसेजेस आणि फोन कॉल्सच्या माध्यमातून त्यांना सपोर्ट दिला जातो. 13व्या आठवड्यात एक मिड पॉइंट चेक इन आहे. आणि मग शेवट 26व्या आठवड्यात फायनल असेसमेंट. म्हणजे अक्षरशः एक पूर्ण सपोर्ट सिस्टमच तयार केली आहे. तर ठीक आहे, हे 2 वेगवेगळे मार्ग आहेत, 2 वेगवेगळे गट आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की संशोधक यात मोजणार काय आहेत? कोणती एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे? या संपूर्ण आयपॉस ट्रायलचं नंबर 1 ध्येय आहे फक्त एकाच गोष्टीचं मोजमाप करणं. आणि ती गोष्ट आहे लाईव्ह बर्थ. हो, म्हणजे गर्भधारणेच्या 20 आठवड्यांनंतर एका जिवंत बाळाचा जन्म. हे खूप महत्त्वाचं आहे,
कारण इथे ध्येय फक्त वजन कमी करणं किंवा लक्षणं कमी करणं नाहीये, तर ते ध्येय आहे जे रुग्णांसाठी खरंच महत्वाचं आहे, जे त्यांचं आयुष्य बदलू शकतं. ठीक आहे. मग आता येऊया सगळ्यात मोठ्या प्रश्नाकडे. या रिसर्चचं महत्त्व काय आहे? याचे परिणाम एवढे मोठे का ठरू शकतात? कारण याचे परिणाम फक्त एका देशापुरते मर्यादित नाहीत, ते ग्लोबल आहेत. यातून पहिल्यांदाच आपल्या संस्कृतीनुसार तयार केलेल्या उपचारांसाठी एक ठोस पुरावा मिळेल. कमी साधनं असलेल्या आरोग्य व्यवस्थेसाठी एक मॉडेल तयार होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वंध्यत्वाशी संघर्ष करणाऱ्या लाखो महिलांना एक नवीन आशा मिळेल. म्हणजे थोडक्यात काय तर या अभ्यासाचे निकाल डॉक्टरांना एक भक्कम वैज्ञानिक आधार देतील, ज्यामुळे ते रुग्णांना अधिक प्रभावी आणि वैयक्तिक उपचार देऊ शकतील. हे चित्र बदलणारं ठरू शकतं. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर विचार करा, हा जो वैयक्तिकृत दृष्टिकोन आहे तो फक्त PCOSचाच नाही, तर इतर कितीतरी आरोग्य समस्यांमध्ये लाखो लोकांचं आयुष्य बदलू शकतो, नाही का?